admission of partner. Example number first. The balance sheet of Sujata and Purnima, who shared profit and loss equally. इक्वल पार्टनर आहेत, वॉज ॲज फॉलोज. त्यांची जी बॅलन्स शीट आहे ती खालीलप्रमाणे. 31 मार्च 2018ची बॅलन्स शीट त्यांनी दिलेली आहे. लायबिलिटीज आणि आसेट्स त्या ठिकाणी आहे. ऑन 1 एप्रिल 2018 अपर्णा जॉइन द फर्म ॲज अ थर्ड पार्टनर फॉर 1/5 शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन. खालील अटी व शर्तीने अपर्णा नावाचा एक पार्टनर, अपर्णा नावाची एक पार्टनर या ठिकाणी ॲडमिट होणार आहे 1 एप्रिल 2018ला. मग आता पहिली टर्म त्या ठिकाणी दिली, गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 2 लाख. गुडविल जी आहे ती फर्मची ती 2 लाख त्या ठिकाणी व्हॅल्यूड करायची आहे. अपर्णा इज ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. अपर्णाचा जो काही शेअर आहे 1/5 हा अपर्णाचा शेअर आहे व 1/5 शेअर जो आहे तो कॅशमध्ये ही अपर्णा गुडविलची घेऊन येणार. म्हणजे या ठिकाणी बघा 2 लाख एकूण ख्यातीची रक्कम आहे. गुडविल आहे 2 लाख मल्टिप्लाय बाय 1/5. 5 1 जा 5, 5 4 जा 20, म्हणजे 40,000 अपर्णाचा गुडविलचा शेअर येत आहे. हा 40,000 अपर्णा कॅशमध्ये आणणार आहे. मग पुढे आहे अपर्णा इज टू ब्रिंग ₹1 लाख ॲज कॅपिटल. अपर्णाला कॅपिटल म्हणून 1 लाख त्या ठिकाणी आणायचं आहे. अ प्रोविजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर जे आहे त्या सन्ड्री डेटरवर 10%ची प्रोविजन करायची आहे, म्हणजेच रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट 10% लेस करावं लागेल त्यामधून. मग पुढे आहे लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट 80,000. लँड अँड बिल्डिंगची ओपनिंगची व्हॅल्यू आहे 60,000, ती आता 80,000 करायची आहे, म्हणजे 20,000नी इन्क्रीज करायचं आहे. पुढे आहे स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूसेस बाय 20%. रिड्यूस म्हणजे कमी करावं लागेल. प्लांट अँड मशिनरी आहे 70,000, यामधून 20% तुम्हाला डिप्रिसिएशन म्हणून लेस करावं लागेल. स्टॉक आहे 40,000, यामधून तुम्हाला 20% डिक्रीज करावं लागेल. ड्राफ्ट द जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द अबाव अरेंजमेंट अँड गिव द ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. न्यू फर्मची ओपनिंग बॅलन्स शीट तुम्हाला करायला सांगितलेली आहे आणि जर्नल एंट्रीज तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत. मग जर्नल एंट्रीजचा फॉर्मेट आपण रेडी करू. सुरुवातीला इन द बुक ऑफ न्यू फर्म खालील याच्या जर्नल्स, डेट, पर्टिक्युलर्स, LF लेजर फॉलिओ, LF DR अमाऊंट, डेबिट अमाऊंट, CR अमाऊंट म्हणजे क्रेडिट अमाऊंट. 2 पेजची तुम्हाला फॉर्मेट रेडी करावं लागेल. त्यानंतर इन द बुक ऑफ न्यू फर्म बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018. आता या ठिकाणी 1 एप्रिल 2018ची बॅलन्स शीट याकरता केली कारण त्याच दिवशी आपण अपर्णाला ॲडमिट करून घेत आहे आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये. लायबिलिटीज अमाऊंट, असेट्स अमाऊंट. मग आपल्याला वर्किंग नोटसुद्धा सोबत करावं लागेल. त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पर्टिक्युलर्स अमाऊंट, डेबिट आणि क्रेडिट लेजरसारखा फॉर्मेट आहे. वर्किंग नोट याकरता की यांनी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट सांगितलेलं नाही आहे, पण आपल्याला ज्या काही असेट्स आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करावं लागेल त्यावरती प्रॉफिट किंवा लॉस होतो. तो जो प्रॉफिट किंवा लॉस आहे तो ओल्ड पार्टनर्सच्या
कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावा लागेल. मग त्याकरता प्रॉफिट आहे की लॉस आहे तो आपल्याला शोधण्यासाठी वर्किंग नोट तयार करावा लागेल. मग सुरुवातीला आपण आता जर्नल एंट्रीज करू. या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बॅलन्स शीटमध्ये लायब्ररी साईडला जनरल रिझर्व फंड यापैकी काही आहे का? जर असेल तर ते ओल्ड पार्टनर सुजाता आणि पौर्णिमा ह्या दोघी ओल्ड पार्टनर आहेत. या ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये आपल्याला ते ट्रान्सफर करावं लागेल त्यांच्या प्रॉफिट शेअरिंगच्या रेशोमध्ये. ते नाही आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं लास्ट इयरचं बॅलन्स आहे का ते पाहायचं आहे. जर असेल तर ते सुद्धा आपण त्या कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार आहे. ते सुद्धा नाही आहे. मग आपण आता खाली टर्म्स कंडिशनमध्ये येऊ. पहिली कंडिशन आहे गुडविल इज व्हॅल्यूड 2 लाख. अपर्णा इज ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. अपर्णाने तिचा हिस्सा कॅशमध्ये आणला. 40,000 आपण मगाशीच कॅल्क्युलेट करून पाहिला होता. मग या ठिकाणी 40,000 गुडविल कॅशमध्ये इन होणार आहे बिझनेसमध्ये. मग कॅश अकाउंट काय होणार? डेबिट. गुडविल अकाउंट क्रेडिट. मग पहिली जर्नल एंट्री 2018 इयर आहे. 1 एप्रिल बाय कॅश अकाउंट डेबिट बाय कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट बाय कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. अमाऊंट आहे 40,000. त्यानंतर या एंट्रीचं स्पष्टीकरण नॅरेशन तुम्हाला लिहावं लागेल. बिईंग goodwill bring in cash. being goodwill bring in cash. ही झाली पहिली नोंद. त्यानंतर आता ही जी गुडविल कॅशमध्ये इन झाली या गुडविलला आपल्याला ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावं लागेल. मग ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला आपल्याला हे ट्रान्सफर करावं लागेल कारण या गुडविलनी त्या कॅपिटलचं बॅलन्स इन्क्रीज होते. मग ज्यावेळेस कॅपिटल इन्क्रीज होते त्यावेळेस कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण एंट्री करत असतो. मग त्याच तारखेला एंट्री करायची आहे. मग इथे गुडविल अकाउंट डेबिट होईल बाय गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर आहे सुजाताज कॅपिटल अकाउंट. सुजाताज कॅपिटल अकाउंट टू पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट. पौर्णिमा कॅपिटल अकाउंट पूर्ण लिहायचं आहे. टू सुजाताज कॅपिटल अकाउंट टू पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट. 40,000 गुडविल आहे. यांचा प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो आहे इक्वल. त्यामुळे 20,000 आणि 20,000. स्पष्टीकरण नॅरेशन येणार आहे. बिईंग नॅरेशन सुरुवात नेहमी बिईंग पासून. बिईंग गुडविल अमाउंट ट्रान्सफर टू बिईंग गुडविल अमाउंट ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बिईंग गुडविल अमाउंट ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पूर्ण लिहायचं आहे. बिईंग गुडविल अमाउंट ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नेहमी लक्षात घ्या ज्या वेळेस गुडविल कॅशमध्ये इन होणार त्यावेळेस पहिली एंट्री बाय कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि
दुसरी एंट्री करायची आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायची एंट्री. नेक्स्ट आहे अपर्णा इज टू ब्रिंग ₹1,00,000 ॲज कॅपिटल. कॅपिटल या ठिकाणी इन होणार आहे. मग कॅपिटल ज्यावेळेस इन होईल त्यावेळेस सुद्धा कॅश डेबिट होते आणि कॅपिटल अकाउंट आता काय होणार आहे इथे क्रेडिट. बाय कॅश अकाउंट एंट्री त्याच तारखेला असणार आहे. बाय कॅश अकाउंट डेबिट, बाय कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णास कॅपिटल अकाउंट, टू अपर्णास कॅपिटल अकाउंट, टू अपर्णास कॅपिटल अकाउंट 1,00,000 1,00,000. $1,00,000 being capital bring in cash, being capital bring in cash. स्पष्टीकरण पूर्ण लिहायचं आहे. being capital bring in cash ₹1,00,000. मग पुढे आहे a provision of 10% is to be created on sundry debtor. sundry debtor या ठिकाणी आहे बघा 26,000. यावर तुम्हाला RDDची प्रोव्हिजन करायला सांगितली 10%. मग सुरुवातीला आपण सन्ड्री डेटर लिहिणार आहे बॅलन्स शीटमध्ये, कारण आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचीच आहे. त्यामुळे बॅलन्स शीटमध्ये इथे लिहू आपण सन्ड्री डेटर, सन्ड्री डेटर 26,000. 26,000 मायनस करायचं आहे RDD 2,600. मायनस करून बाहेर येणार 23,400. 23,400. आता इथे डेटरची व्हॅल्यू डिक्रीज झाली म्हणजे आपल्याला लॉस झाला. मग लॉस झाला म्हणून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला याची नोंद करावं लागेल. वर्किंग नोटमध्ये आपण प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार केलेला आहे. ज्यावेळेस लॉस होतो त्यावेळेस डेबिट साईडला आणि जर गेन झाला तर क्रेडिट साईडला, करावं लागेल. मग आता इथे आपल्याला लॉस झाला, RDD जी आहे ती आपण डेबिट साला लिहिणार. प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साला लिहायचं आहे RDD 2,600. आता लक्षात घ्या प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला आपण लिहिलं म्हणजे याचा अर्थ प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट झालं आणि डेटर अकाउंट क्रेडिट झालं. मग याची जर्नल एंट्री आपल्याला करायची आहे प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट आणि सन्ड्री डेटर अकाउंट क्रेडिट. त्याच तारखेला एंट्री होणार बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू सन्ड्री डेटर अकाउंट. पूर्ण लिहायचं आहे टू सन्ड्री डेटर अकाउंट 2,600 being RDD maintain, पुढची एंट्री लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट 80,000. लँड अँड बिल्डिंग ओपनिंगला होती 60,000, आता 80,000 करायची आहे म्हणजे 20,000नी इन्क्रीज करायची आहे. लँड अँड बिल्डिंग आसेट असल्यामुळे बॅलन्स शीटच्या आसेट साईडला सुरुवातीला आपण लिहिणार आहे लँड अँड बिल्डिंग 60,000 प्लस इन्क्रीज किंवा ॲप्रिसिएट 20,000 प्लस करून बाहेर
80,000. 20,000 इन्क्रीज झालं म्हणजे गेन झाला म्हणून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला इन्क्रीज इन लँड अँड बिल्डिंग 20,000 इन्क्रीज झालं म्हणून 20,000. मग आता प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट काय झालेलं आहे, क्रेडिट. प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट आणि लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट. मग याची जर्नल एंट्रीज करावं लागेल आपल्याला. दुसऱ्या पानावर तारीख 1 एप्रिल बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 20,000 being increase in land and building नेक्स्ट आहे स्टॉक्स प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस्ड बाय 20%. स्टॉक 40,000, प्लांट अँड मशिनरी 70,000. याची व्हॅल्यू रिड्यूस करायची आहे 20%नी, डिक्रीज करायची आहे. मग आपण लिहिणार आहे बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला सुरुवातीला स्टॉक 40,000 मायनस डिक्रीज 8,000 मायनस करून बाहेर 32,000. तसंच प्लांट अँड मशिनरी 70,000 मायनस डेप्रिसिएशन, फिक्स असेट असल्यामुळे डेप्रिसिएशन 20%, 14,000 मायनस करून बाहेर 56,000. मग आता या ठिकाणी असेटची व्हॅल्यू डिक्रीज झाली म्हणजे लॉस झाला, म्हणून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटमध्ये डेबिट साईडला येणार डिक्रीज इन स्टॉक 8,000, डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 14,000. आता इथे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट झालं आणि स्टॉक प्लांट अँड मशिनरी अकाउंट क्रेडिट झालं. मग याची जर्नल एंट्रीज तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. बाय प्रॉफिट अँड लॉस तारीख 1 एप्रिल बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 8,000 स्टॉक, 14,000 प्लांट अँड मशिनरी, टोटल 22,000. नरेशन being stock and plant and machinery reduce by 20%. इथे सर्व नोंदी आपल्या जर्नल एंट्री संपल्या. यामध्ये लास्टची एंट्री आपल्याला करावं लागेल प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटवरील प्रॉफिट ऑर लॉस. मग तो आपण शोधू. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटची जर डेबिट साईड मोठी असली तर आपल्याला लॉस येतो आणि क्रेडिट साईड मोठी असली तर आपल्याला प्रॉफिट येतो. या ठिकाणी डेबिट साईड मोठी दिसते बघा, 2,600, 8,000, 14,000 इज इक्वल टू 24,600 आणि इकडे आहे 20,000. मग आपण इथे शेवटी टोटल लिहिणार 24,000
24,600. या साईडला सुद्धा तेच 24,600. डिफरन्स येतो 4,600. हा जो डिफरन्स आला हा आहे लॉस. हा लॉस आपल्याला ओल्ड पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये डिवाइड करायचा आहे. ओल्ड पार्टनर आहे एक सुजाता आणि नंतर आहे पौर्णिमा. सुजाताला 2,300 आणि पौर्णिमाला 2,300. असं करून हे 4,600 आलेलं आहे. याला म्हणायचं खाली ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 4,600 इथे लिहायचं. मग आता हा जो लॉस आला हा लॉस पार्टनर कॅपिटलच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो आपण. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट होईल आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट होईल. मग शेवटची जर्नल एंट्री या ठिकाणी झाली बाय तारीख तीच बाय सुजाताच कॅपिटल अकाउंट डेबिट बाय पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 2,300 आणि 4,600. बिंग स्पष्टीकरण नॅरेशन लिहायचं आहे. बिंग लॉस ऑन प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ट्रान्सफर. इथे पूर्ण एंट्रीज संपलेल्या आहेत. आपल्याला शेवटी टोटल करून ठेवावं लागेल. याची एकूण टोटल येते 2,29,200. 2,29,200. इथे सुद्धा 2,29,200. दोन्ही साईडला सारखीच येऊन जाईल. मग आता ओल्ड बॅलन्स शीटमध्ये काय काय सुटलं ते लक्षात घेऊ. फर्निचर आहे 24,000. हे आपल्याला लिहावं लागेल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. फर्निचर 24,000. फर्निचर 24,000. मग नंतर कॅश आहे 80,000. यामध्ये भर पडलेली आहे 40,000 गुडविलची आणि 1 लाख कॅपिटलची. 40,000 गुडविलची आणि 1 लाख कॅपिटलची. मग हे वर्किंग नोटमध्ये आपल्याला कॅशचं बॅलन्स शोधावं लागेल. कॅश इज इक्वल टू ओपनिंग कॅश आहे 80,000 प्लस गुडविल 40,000 प्लस कॅपिटल अपर्णाज कॅपिटल 1 लाख इज इक्वल टू 2,20,000. 2,20,000. बॅलन्स शीटमध्ये कॅश बॅलन्स तुम्हाला द्यावं लागेल. कॅश इन हँड और कॅश बॅलन्स 2,20,000. 2,20,000. मग नंतर लायब्ररी साईडला क्रेडिटर आणि बिल्स पेएबल 34,000 26,000. बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडला क्रेडिटर सन्ड्री क्रेडिटर 34,000. बिल्स पेएबल 26,000.
मग आता आपल्याला शेवटी राहिलेलं आहे ते कॅपिटल. कॅपिटल तिघांची येणार. सुजाता, पौर्णिमा, अपर्णा. अपर्णाचे आपल्याला माहिती आहे 1,00,000. सुजाता आणि पौर्णिमाचे काढावं लागेल. सुजाता आणि पौर्णिमेचे पहिले बॅलन्स होतं 1,00,000 आणि 1,40,000. यामध्ये आपण क्रेडिट साईडला गुडविल टाकलं होतं 20,000 आणि डेबिट साईडला लॉस आला 2,300. मग यांचं बॅलन्स आपण शोधू वर्किंग नोटमध्ये. सुजाता ओपनिंग बॅलन्स होतं 1,00,000 प्लस क्रेडिट साईडला आपण गुडविल लिहिलं होतं 20,000. 1,20,000 बॅलन्स झालं मायनस लॉस 2,300 बॅलन्स आलं 1,17,700. तसंच सेम पौर्णिमा, बॅलन्स ओपनिंगचं होतं 1,40,000 प्लस 20,000 टोटल आहे 1,60,000. डेबिट साईडला लॉस 2,300 बॅलन्स येते 1,57,700. दोन्ही बॅलन्स आपल्याला बॅलन्स शीटमध्ये लिहावं लागेल. सुजाताचे बॅलन्स आले 1,17,700. पौर्णिमेचे बॅलन्स आले 1,57,700. मग आता या ठिकाणी बॅलन्स शीटची दोन्ही साईडची टोटल जी आहे ती सेम यायला पाहिजे. बॅलन्स शीटची दोन्ही साईडची टोटल जी आहे ती सेम यायला पाहिजे. ती येते 4,35,400. 4,35,400. 4,35,400. इथे आपलं एक्झाम्पल संपलं. लक्षात घ्या, आपण सुरुवातीला जर्नल एंट्रीज पूर्ण केल्या. पहिली एंट्री होती कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. नंतर ही गुडविलची अमाऊंट आपण ओल्ड पार्टनरच्या कॅपिटलला ट्रान्सफर केली क्रेडिट साईडला 20,000. नंतर कॅपिटल इंट्रोड्यूस केलं अपर्णाने. अपर्णास कॅपिटल अकाउंट आपण क्रेडिट केलं, कॅश अकाउंट डेबिट केलं. सन्ड्री डेटरवर RDDची प्रोव्हिजन केली, प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू डेटर अकाउंट. पुढे लँड अँड बिल्डिंगमध्ये ॲप्रिसिएशन केलं 20,000नी बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. पुढे स्टॉक आणि प्लांट मशिनरीमध्ये डेप्रिसिएशन चार्ज केलं आपण, प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक आणि टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. मग आपण त्या प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटवर प्रॉफिट आहे की लॉस आहे ते शोधलं होतं. लॉस आला होतं. लॉस आपण ट्रान्सफर केला पार्टनर्स कॅपिटलच्या ओल्ड पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. सुजातास कॅपिटल अकाउंट डेबिट, पौर्णिमास कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. इथे आपलं जर्नल एंट्रीज संपली होती. मग बॅलन्स शीट आपण तयार केली होती. इन द बुक ऑफ न्यू फर्म बॅलन्स शीट, लायबिलिटी साईडला
सन्ड्री क्रेडिटर, बिल्स पेएबल या साईडला असेट, सन्ड्री डेटर 23,400, लँड अँड बिल्डिंग 80,000, स्टॉक 32,000, प्लांट अँड मशिनरी 56,000, फर्निचर 24,000, कॅश बॅलन्स 2,20,000. दोन्ही साईडची जी टोटल आहे ती सेम आली 4,35,400. इथे आपलं फर्स्ट एक्झाम्पल संपलं. यावर रिव्हिजन द्या. यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेकंड एक्झाम्पल सांगणार.